परंतु त्यांना सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्या जवळ असलेल्या प्रस्थापित लोकांचं ऐकायचं आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही यांना नोकरीत असायला नाही पाहिजे. म्हणून मग 1895ला ज्या महार बटालियन नव्हतं त्यावेळी नेटिव्ह हे होती बटालियन, जे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जे महार होते त्यांना नोकरीतून काढून टाकायचा ठरवलं, पेन्शन मध्ये काढ. आणि मग त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते गोपाल बाबा वलंकर आणि बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा वगैरे यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलं की बाबा आम्ही तुम्हाला भीमा कोरेगावचं युद्ध जिंकून दिलं, इथं आमच्यामुळे राज्य करायला आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आणि तुम्ही आम्हाला नोकरीतून काढून टाकलं. त्याचं उत्तर काही येईना ब्रिटिशकडून, राणीकडून. एवढ्यातच काय झालं, मग 1917ला पहिलं महायुद्ध झालं आणि पहिलं महायुद्ध झालं असताना त्यांना सैन्याची गरज भासली. मग ब्रिटिशांनी आदेश काढला की सर्वांना अस्पृश्यांनी मिलिटरीमध्ये या. मग परत मिलिटरीमध्ये गेले. लोकांना वाटलं चांगलं झालं, आता बंदी हटवली, युद्ध थांबलं आणि परत काढून टाकलं. योगायोग दुसरं महायुद्ध झालं 45ला, 1945ला. आणि दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा परत घेतलं आणि परत घेतल्यानंतर तोपर्यंत बाबासाहेबांचा उदय झालेला होता. बाबासाहेबांनी ब्रिटिशांना सांगितलं की आमच्या लोकांना आता मिलिटरीमधून काढायचं. आणि मग महार बटालियन पहिले बेळगावला एक बटालियन स्थापन झालं, कामठीला. तर हे मी यासाठी सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा हे अडथळे असे आणले जातात. आणि त्याचं आता दुसरं रूप आपल्याला दिसते की हे जे खाजगीकरण करणं सुरू आहे. त्यांनी ओळखलं, बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांची 3 भाषणं आहेत की तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा. जो समाज सरकारी नोकऱ्यामध्ये असतो त्याचा उत्कर्ष होतो. त्यांनी हे सांगितलं की ब्राह्मण समाजाचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्या, ब्राह्मण काही खूप श्रीमंत होते असं नाही, परंतु तो शासन प्रशासनात असतो, त्याचा दबदबा असतो. हे एक जातीयता नष्ट करण्याचं टेक्निक आहे, म्हणजे एक उपाय आहे. आज जो काही जातीवाद कमी झालेला दिसतो, हा कशामुळे दिसतोय? ते लोक सुधारले म्हणून जातीवाद कमी झाला का? नाही. तर आम्ही आमची प्रगती केली, आमची माणसं शिकली, आमचे लोक नोकऱ्यांमध्ये गेले, शासन प्रशासनात आहेत, एक दबदबा, एक प्रकारचा एक स्टेटस निर्माण केलाय. आज एक आमचा भटक्या विमुक्त समाजाचे आमचे एक मित्र आहेत तुकाराम माने म्हणून, मला वाटते सांगली जिल्ह्याचे, मुंबईला राहतात. ते एकदा बोलताना सांगत होते म्हणजे आम्ही मंत्रालयात जर गेलो म्हणजे आमच्या भटक्या विमुक्तांचं निवेदन घेऊन कोणी आम्हाला येऊ देत नाही, बोलत नाही म्हणजे असं मी. आणि तुमच्या जयभीमवाल्यांचे 4 लोक गेले ना म्हणे तिथे निवेदन देऊ, तर तिथे म्हणे सगळे सचिव ना सगळे येऊन चहा वाजतात, त्यांचं आधी ऐकून घेतात. तर ही परिस्थिती आहे. म्हणजे ही कशामुळे आहे? अॅट्रॉसिटी ऍक्ट मुळे आहे का? अॅट्रॉसिटी ऍक्ट मुळे जातीभेद जाईल का? अॅट्रॉसिटी हा एक रूल आहे, एक उपाय आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट आता इतका त्यांनी निष्प्रभ करून टाकलेला आहे की आपण अॅट्रॉसिटी करायला गेलो की ते काउंटर केस करतात. पहिले तर पोलिसवाले केसच केली, परंतु आहे आपल्या जवळ एक भीती म्हणून ठेवतो. काय ते सरदारी आहे, सरदारी मारता का कोणाला? नाही मारत. कोणाला वाटतं आपल्याला मारायला नाही मारत, म्हणून आपल्याला अॅट्रॉसिटी पाहिजे, तरी ते निष्प्रभ झाली नाही. तर असा हा मुद्दा आहे. मला हे सांगायचं आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये अशा रीतीनं खाजगीकरण आणलं. आज 26 मोठे मोठे जे आहेत सरकारी उपक्रम त्याचं खाजगीकरण केलं त्यांनी, आणि त्यामुळे
फार मोठा सेटबॅक बसलेला आहे. आता कधी कधी आपल्याला असं सांगतात काही लोक आमचे की बा नोकऱ्यात काही पडलेलं नाही, आता आपण प्रायव्हेट किंवा आपलं व्यवसाय करा, परंतु काही पडलेलं नाही असाही शब्द वापरू नये. सरकारी नोकऱ्या हा आपल्या चळवळीचा बेस आहे. शिक्षण हे आपल्या चळवळीचा बेस आहे. तुम्ही जेव्हा त्या कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही जाल, मोठ्या पदावर आपली माणसं राहतील, तर तो त्याचं लक्षही राहील आणि एक दबदबा पण निर्माण होतो की नाही या समाजाच्या, म्हणजे ब्राह्मणांचं जे उदाहरण बाबासाहेबांनी सांगितलं ते लागू. तर अशा रीतीनं आपण तिकडेही गेलं पाहिजे. आणि अजून नोकऱ्या संपलेल्या नाही, कमी जरूर झाल्या, परंतु नोकऱ्या आहेत, जागा निघत राहतात आणि आपल्या मुलांनी दिलं पाहिजे. परंतु यासोबत ह्या बदलत्या काळानुरूप मला असं सुचवायचं आहे की देश विदेशामध्ये फार मोठ्या नोकऱ्या आहेत आणि त्यासाठी तिथली भाषा आपल्याला माहित पाहिजे. जपानमध्ये नोकऱ्या लागतात. जपानला बरेच लोक आहेत, आयर्लंडला आहेत, अनेक देशामध्ये आहेत, म्हणजे सौदी अरेबियात आहेत, अमेरिका आणि या देशामध्ये तर आहेच. पण तिथली जपानची एक कंडिशन आहे की जापनीज भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग ही भाषा आमची मुलं इंजिनियर झाल्यानंतर शिकतात, तोपर्यंत तेवढं फ्लुएन्सी येत नाही. म्हणून त्याला शाळेपासूनच आपण हे शिकवलं पाहिजे. म्हणजे तो इकडे इंजिनियरही होईल किंवा कुठलीही पदवी घेईल, तिकडे त्याला त्या देशाची लँग्वेज म्हणजे कुठल्याही देशाची त्याला आधी माहिती काढून घेतली पाहिजे. तर आपलं लक्ष आता आहे ना तिकडे गेलं पाहिजे की आपलं मुलं बाहेर कसे नोकरीला लागतात. बाहेर यासाठी की इथे जॉब मिळणार नाही, आपल्याजवळ इतका पैसा नाही की आपण स्वतःची मोठी इंडस्ट्री उभी करू आणि छोटा मोठा उद्योग आपण लावला छोटा एखादा, आपल्याकडे सुद्धा भांडवल पण पाहिजे आणि शेवटी जातीचा कलंक त्याला पण लागलेलाच आहे. तर हा एक मुद्दा होता. दुसरा वर्गीकरणाचा एक मुद्दा आहे की तुम्हाला माहित आहे की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण केलं हवं कडक. सुप्रीम कोर्टाने त्याला म्हटलं की राज्यांना अधिकार आहे. जेव्हा की संविधान बनत असताना बाबासाहेबांनी कलम 341 जे अनुसूचित जातीचं आहे, 342 जमातीचं आहे, तर 341 सगळे अधिकार हे केंद्राला दिले आणि त्यामुळे राजकीय टिंगरिंग शब्द वापरलाय. म्हणजे तिथे राजकीय हे होऊ शकतं, म्हणजे चांगलं होणार नाही अशा रीतीचं त्यांचं म्हणणं होतं. हे न ऐकता त्याचं सर्वोच्च न्यायालयाने कडक करण्यास राज्याला परवानगी दिली. त्यात एक ज्या न्यायमूर्ती होत्या त्यांनी फक्त त्याला विरोध केलेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये मग नंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक समिती न्यायमूर्ती अनंत बदर न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या अंतर्गत कडक करण्याचं चाललं आहे. म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं की काही वर्ग जो आहे तो मागासलेला आहे आणि तो त्यासाठी असं करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, आता काही उपाय त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध पुनर्विचार याचिका पण दाखल केली गेली होती. ती पण याचिका रद्द झाली आणि आता आम्ही बऱ्याच सभा घेतल्या, बऱ्याच ठिकाणी बोललो, लिहिलं, माझ्यासह अनेकांनी घेतल्या. म्हणजे आपल्या नेत्यांनी पण विरोध केला दिल्लीला आणि इतर राज्यात पण फार मोठ्या प्रमाणात. दिल्लीला तिकडे रतनलाल आहे, दिल्ली, राजस्थान सगळ्या स्टेटमध्ये या वर्गीकरणाला विरोध केला. कारण बाबासाहेबांनी सगळं बहुजन समाजाला एकत्र करण्याची भूमिका घेतली. नुसतं अनुसूचित जातीच नाही तर अनुसूचित जाती, जमाती, इव्हन मराठा म्हणजे या सगळ्या बहुजनांना एकत्र करण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. म्हणून त्यांनी अनुसूचित जाती सर्व एकत्र ठेवल्या होत्या आणि हे जे डिव्हिजन्स आहेत हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जातात आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की बाबा हे त्यांनी ते होमोजिनियस आणि हे प्रकार सांगितले की ते होमोजिनियस नाही आहेत, वेगवेगळे आहेत सगळ्या जाती वगैरे. थोडा कठीण होईल विषय, नंतर बोलू आपण एखाद्या वेळेस स्पेशली या विषयावर.
परंतु बाबासाहेबांची भूमिका ही सर्व समाजाला म्हणजे सर्व अनुसूचित जातीला एकत्र ठेवण्याची, तसे डिव्हिजन्स पडू नये अशा रीतीची भूमिका होती. परंतु तुम्ही इथल्या मनुवादाचा विचार कराल तर त्यांना नेहमी डिव्हिजन्स पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये नेहमी उच्च नीच जाती अशा आल्या पाहिजे. जातीचे कॉलम बघ, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता कॉलम काढलेले. मला तर मोठं आश्चर्य वाटते की न्यायालयामध्ये सिव्हिल केस दाखल करताना एक फॉर्म असतो, तो ई फॉर्म म्हणतात, त्याच्यावर कास्ट अँड रिलिजन टाकावं. बँकेत खातं काढताना कास्टचा कॉलम काढलेला आहे. आपल्या हॉस्पिटल कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कास्टचा कॉलम आहे. म्हणजे कुठेही फक्त आता रेल्वे रिझर्वेशन आणि रेल्वे रिझर्वेशन मध्ये कास्टचा कॉलम नाही, कुठेही कास्टचा कॉलम गरज नसतात. का? तुमच्या मनात ते नेहमी जात 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 आणि असे डिव्हिजन झाले. त्यांना मस्त आनंद वाटतो, आसुरी आनंद म्हणतात त्यांना. हे लोक जाती जातीत विभागल्या भांडतात. वाव, तर हा एक मनुवाद आहे. आणि आता तर इतका म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो आपण, परंतु शासन स्तरावर सर्व धार्मिक विधी पार पाडणं सुरू केलेलं आहे. त्यांचे तसे परिपत्रक निघत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याला आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपल्याला आपली प्रगती करायची आहे. तर सरकारी नोकऱ्यांचा एक मुद्दा मी सांगितला शिक्षणाचा, आणि हा वर्गीकरणाचा मुद्दा असा की ज्या समाजाची जास्त लोकसंख्या दिसेल त्या समाजाला तेवढं द्यावं लागेल. त्या जजमेंट मध्ये तर म्हटलंय की मागं असेल त्याला अधिक द्या, मागं जो आहे त्याला अधिक द्या. म्हणजे या अनुसूचित जातीमधला जो मागे आहे त्याला अधिक द्या असंही म्हटलं ते. परंतु इथे महाराष्ट्रामध्ये जो धर्मांतरित बौद्ध आहे हा जवळजवळ 8 ते 9% आहे. 13% रिझर्वेशन आहे. त्यामुळे 8 ते 9% रिझर्वेशन या धर्मांतरित बौद्धांची असली पाहिजे. आणि का आपण म्हणतो हे काय एवढं यांनी का सांगतोय मी, हे सगळं याला टार्गेट करूनच होत आहे ना. हे यांची प्रगती झाली ना, यांच्यामुळे आमची प्रगती झाली नाही असा म्हणणारा जो वर्ग आहे ते चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. आम्ही तर सर्वांना घेऊन चालणारे लोक आहोत, किंबहुना आम्ही आमच्या पदरातलं तुम्हाला देणारे लोक आहोत, तुमच्यासाठी धावून जाणारे लोक आहोत. परंतु आमच्यावरच आरोप केले गेले. पण आता आपण आपली बाजू सांभाळली पाहिजे. आपण आपली लोकसंख्या ही येत्या जनगणनेमध्ये अधिकाधिक कशी दिसेल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी आता थोडा धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा विषय घेतो आहे की आपल्याकडे 1960 ला महाराष्ट्र सरकारने बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिले. आपल्याला 2 प्रकारचे सर्टिफिकेट इथे मिळतात महाराष्ट्रामध्ये, नमुना 6 आणि नमुना 7. एक असतो की ज्यामध्ये 10 अमुक व्यक्ती हे धर्मांतरित बौद्ध आहे असे लिहिलेले असते, त्याला नमुना 7 म्हणतात. आणि नमुना 6 हा अमुक अमुक व्यक्ती ही महार समाजाची. तर जी महार समाजाची आहे 1990 ला धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण दिलं, परंतु त्याला महार लिहिल्याशिवाय केंद्र सरकार अजूनही आरक्षण देत नाही. धर्मबौद्ध आणि जात महार लिहिलं तर आरक्षण दिलं जातं, धर्मही बौद्ध जातही बौद्ध लिहिली तर आरक्षण दिलं जातं. आणि महाराष्ट्र सरकारचा धर्मांतरित बौद्ध म्हणून दिलेला दाखला हा केंद्र सरकारमध्ये चालत नाही. केंद्राने त्यात अद्यापही बदल केला नाही. आम्ही गेली 12 वर्ष झाले की सरकारला निवेदन करतो, मागणी करतो की केंद्र सरकारच्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये म्हणजे संविधान अनुसूचित जाती 1950 जे आहे त्याच्यामध्ये सूची दिलेली आहे. त्यामध्ये 1990च्या संविधान दुरुस्ती, घटना दुरुस्ती नाही म्हणत त्याला विधेयकामध्ये दुरुस्ती केली. पूर्वी हिंदू शीख या 2च धर्मियांना अनुसूचित जातीचं आरक्षण होतं. नंतर 90 ला बौद्धांना आरक्षण लागू झालं.
परंतु दाखला मात्र त्याला महाराजात द्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे की जी सूची आहे अनुसूची, त्या अनुसूचीमध्ये बौद्ध लिहिलेलं नाही किंवा धर्मांतरित बौद्ध लिहिलेलं. त्यामुळे त्या अनुसूचीमध्ये धर्मांतरित बौद्ध शब्द यावा याची आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतो, परंतु ती मागणी पूर्ण झालेली नाही. आता असाही विचार येतो की हे काय जात आहे का तुम्ही अनुसूचीमध्ये टाकायची? तर अनुसूचित जाती म्हणजे काय? तर संविधानाच्या कलम 366 कलम 24 नुसार अनुसूचित जातीची व्याख्या केली. त्यामध्ये असं म्हटलं आहे की एखादी जात किंवा वर्ग किंवा समूह, कास्ट ऑर इट्स ग्रुप, याला अनुसूचित जाती म्हणतात. कन्व्हर्टेड बुद्धिस्ट काय आहे की जात नाही धर्मही नाही, हा एक ग्रुप आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिक मागास आणि त्याचं नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे. म्हणजे संविधानाच्या अनुसूचित 16(4) नुसार जे आरक्षण दिलं जातं त्या 16(4)च्या निकषामध्ये हे बसणार आरक्षण आहे. म्हणून तो कन्व्हर्टेड बुद्धिस्ट हा शब्द न आल्यामुळे आपल्याला या जनगणनेमध्ये धर्म, बौद्ध आणि तुम्ही जे जात आहे लिस्ट मध्ये ते टाकून आपल्याला आपली लोकसंख्या कशी वाढेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आता हे करताना फार हरट होतो. कोणी महारा म्हटलं तर आम्ही आठवतो कितीच करतो. महार आम्ही राहिलोच नाही ना. भारतात बाबासाहेबांनी काय म्हटलंय, उर्दूवाडीचं भाषण जर ऐका, बाबासाहेबांनी म्हटलं महाराणी मातंग नाव घेतलं तर म्हटले कचरा कुंडीच्या याची सुद्धा किंमत नाही अशा रीतीचं ते वाटतं. आणि बाबासाहेबांचा एक शोध निबंध आहे द महार, हू वेअर दे अँड हाऊ दे बिकम अनटचेबल्स. महार पूर्वी कोण होते आणि ते अस्पृश्य काय झाले. अत्यंत म्हणजे विचार करणारा लेख आहे. 5-7 पानाचा शोध निबंध आहे आणि तो रायटिंग अँड स्पीचेसच्या खंड 17 मध्ये खंड 17 पेज 137 ला आहे. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की पूर्वी मराठा आणि महारे यांची जे साम्य त्यांनी दाखवलं की यांची कुळं एक आहे, आडनाव, त्यांचे कुलदैव, पुरण्याच्या पद्धती म्हणजे मनुष्य त्या मृत्यूनंतर त्याला तेही पुरायचे आणि आपले लोक पण पुरायचे. नंतर हे अग्नी देण्याची प्रथा सेम होते. एवढंच काय तर जुहार मायबाप जो महार समूह म्हणायचा तर मराठा पण जुहार मायबाप म्हणायचे. परंतु शिवाजी महाराजांचं राज्य आलं, त्यांचं अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यांनी मराठ्यांना रामराम म्हणायला तेव्हापासून. आणि नंतर पुढच्या काळामध्ये मृत आहार खाण्यावरून महार हे नाव पडलं. हे भांडारकरांनी जे मांडणी केली ते बरोबर आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे महार शब्द हा मृत आहार खाण्यावरून पडला हे बाबासाहेबांनी खुद्द बाबासाहेबांनी मांडणी केली. महारेर हे फार पुरातन नाव नाही आहे म्हणतात बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात महार हे नाव जे आहे हे 11व्या शतकात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्यापूर्वी नव्हतं, परवारी वगैरे म्हणायचं. महार नावावरून महाराष्ट्र नाव पडलं हे चुकीचं आहे म्हणतात. विल्सनची जी थेअरी आहे त्यांनी बाबासाहेबांनी नाकारली. मला हे सांगायचं आहे, महार हे शूर होते. महारांनी भीमा कोरेगाव जिंकून दिलं. बाबासाहेब म्हणतात महार समाजात आम्ही ऋणी आहे, त्यांनी जे ठरवलं ते करतात, त्यांनी जे काही ठरवलं ते कधीच नेतात. हा प्रामाणिक समाज. आणि तुम्हाला महार समाजाच्या इतिहासाबद्दल जर वाचायचं असेल तर त्यामध्ये फार अनेक गोष्टी आहेत. त्यात एक त्या काळामध्ये जे हे शेत्यांचे जे धुरे असतात, बांध किंवा गावाच्या सीमा याचे जर काही वाद असेल तर महाराची जे साक्ष आहेत ती अंतिम मानल्या जायची. त्यांनी सांगितलं की इथून इथपर्यंत याचा बांध होता, दोन्ही मार्गाने चूप राहायचं त्याचं अंतिम. आणि गावाचं राखण करणे रात्रीच्या वेळी हे सगळ्या जबाबदाऱ्या ह्या प्रामाणिक समाजाचं आहे. पण हे जे नॉमिनिक्लेचर आहे
नाव हा मुद्दा नाव आहे, हा मूळचा नागवंशी समूह आहे. समूह हा शूर आहे. नाव त्याला म्हणून बाबासाहेब म्हणतात की आमचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नव्हता. अस्पृश्य आमच्यावर हिंदुत्व लागलं आणि त्यावेळी आमच्या पूर्वजांचा नाईलाज झाला आणि ते हिंदुत्व लादल्यामुळे मग ते आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 तो धर्म आणि ती जात सोडून दिली. ती सोडून दिल्यामुळे नवीन नॉमिनिक्लेचर आम्हाला बौद्ध म्हणून प्राप्त झालं. पण सामाजिक दृष्ट्या आम्ही मागासलेले आहोत, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहोत. म्हणून 1989 ला मुंबईला उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने जे बोलताना अनुसूचित जातीचं आरक्षण दिलं ते योग्य आहे असं म्हणे. परंतु आरक्षण घेत असताना आमच्या नावामध्ये मात्र कागदोपत्री बदल झालेला नाही. आम्ही बराचदा त्याला विरोध करत होतो किंवा हे आम्हाला नको, नवीन नाव पाहिजे आणि आम्ही स्वतःही म्हणतो आता ब्रिटिश लिहिलं पाहिजे आणि आता आपल्याला काही सोय. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आपण आपल्यामध्ये कालानुपरत्वे फ्लेक्झिबल असलं पाहिजे, व्यावहारिक असलं पाहिजे, मुत्सद्देगिरीनं वागलं पाहिजे. मी या मताचा आहे आणि म्हणून म्हणतो की आता येणाऱ्या जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या ही जास्तीत जास्त कशी दिसेल हा आपण एक प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपला धर्मबौद्ध आणि अनुसूचित मंत्री जे जात आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा जी परिस्थिती आहे म्हणजे शिष्यवृत्तीच्या बाबतीतली, त्यांनी आता 2.5 लाखाची मर्यादा टाकली. 2.5 लाख उत्पन्न असेल तर शिष्यवृत्ती मिळणार. 10वी नंतरची प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार आणि क्रीमी लेअर त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता विदेशामध्ये जे शिष्यवृत्ती मिळते विदेशात शिका त्याला क्रीमी लेअर टाकलं. क्रीमी लेअर 8 लाखाची उत्पन्नाची अट टाकली. वास्तविक पाहता संविधानामध्ये अनुसूचित जातीला क्रीमी लेअर ही लागू नाही, नोकऱ्यामध्येही नाही आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्येही नाही. परंतु हा क्रीमी लेअर टाकून एका वर्गाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही आमची लोक म्हणतात की आता त्यांनी जे शिकले जे पुढे गेले त्यांनी आता सोडून द्यावं बाकीच्यांना. परंतु होते काय की तो शिकलाय आहे तो जर निवड मंडळापुढे गेला तर त्याला निवड मंडळ निवड करते का त्याची? निवड मंडळात काय चालतं हे सगळ्यांना माहित आहे. आमच्या न्यायाधीशाची जे परीक्षा होती त्यामध्ये आता न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण नाही, माहित आहे. खाली नाही वरही म्हणजे कर्मचाऱ्यांमध्येही नाही आणि न्यायाधीश पदाला पण नाही. मी 1995 ला न्यायाधीश झालो होतो तर त्यावेळी होतं खालच्या पोस्टला. 2002 पासून महाराष्ट्रात पण बंद झालं. तर माझ्याकडे माझं नाशिकला ऑफिस आहे वकिलीचं, ज्युनियर पूर्वात असतात करतात. तर कित्येक मुलं हे रिटर्न मध्ये पास होतात आणि पर्सनल रिटर्न मध्ये त्यांना ओपन म्हणजे तिथे रिझर्वेशन नाही आहे पण त्यांचे कास्ट सर्टिफिकेट घेतले जातात. याचंही मला आश्चर्य वाटते का घेतले जातात आणि ते पर्सनल मध्ये नापास होतात. तर जर रिझर्वेशन असेल तर तो त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, रिप्रेझेंटेशन करतो आणि त्याला तेवढ्या जागा सरकारला भरणं भाग आहे. हा इकडूनही तुटेल म्हणजे समजा एक क्रीमी लेअर मधूनचा वर्ग जर मुलगा जर असेल तर त्याला ओपन मध्ये घेतल्या जाणार नाही आणि रिझर्वेशन मध्ये घेतल्या जाणार नाही. आणि हे सगळं कॉन्स्टिट्यूशनच्या संविधानाच्या जो स्पिरिट आहे ना याचा विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्यासाठी काय करून ठेवलं हे मी एक सांगतो आणि नंतर मी माझं भाषण सांगतो. 1951 ला बाबासाहेब विधिमंत्री होते. त्यावेळी मद्रास सरकार जे आता तामिळनाडू सरकार आहे त्याला मद्रास सरकार
म्हणत होते. नंतर हे नाव बदललं. मद्रास एक म्हणाले तिथे मदरसे फार निघाले होते, कारण ते अरब जे आले ना व्यापारी करायला ते त्या भागातून आले. केरळ पहिली मस्जिद जी आहे ती केरळमध्ये निघाली. त्यामुळे ते मदरशाचं आता ते तामिळनाडू सरकार आहे. तर त्यावेळी मद्रास सरकारने एक निर्णय घेतला होता. पी व्ही रामास्वामी नायकरचं नाव ऐकलं असेल तुम्ही. रामास्वामी नायकरांच्या चळवळीमुळे तिकडे फार सामाजिक प्रबोधन झालं. तिथला जो जातीवाद करणारा जो वर्ग आहे त्याच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन झालं. तिकडे पण वेगोम मंदिरातली चळवळ झाली. महिलांचा तो रावणपूर राज्यातली जी घटना, महिलांना पदर घेतला तर टॅक्स लावण्याची पद्धत, हे जे हा जातीवाद होता तिथे पीव्ही म्हणजे रामस्वामी नायकरांच्या चळवळीमुळे बदल झाला. पेरियार. तर तिथे एक असा त्यांनी ठराव घेतलेला होता की मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण पाहिजे 51. पण त्याच्या विरुद्ध एक उच्चवर्गीय व्यक्ती मद्रास हायकोर्टात की हे जे सरकारने शैक्षणिक संस्थेमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद केली त्याच्यामुळे जातीभेद निर्माण होईल आणि हे चुकीचं आहे. मद्रास सरकारने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो GR रद्द केला. मग मद्रास सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं की मद्रास हायकोर्टाचा जो निर्णय आहे GR रद्द करण्याचा तो चुकीचा आहे. सर्वोच्च न्यायालयात परत तो सवर्ण व्यक्ती गेला. त्यांनी म्हटलं हे GR चुकीचा आहे, हा रद्द करा, याच्यामुळे जातीभेद होईल. आणि हे त्याचं म्हणणं असं होतं की हे संविधानामध्ये नाहीये. शैक्षणिक आरक्षण संविधानात नाही, नोकरीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो GR रद्द केला. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा कळलं की मद्रास सरकारचा मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात आला, तेव्हा बाबासाहेबांचा जीव तळमळला की मोठ्या महत्प्रयासाने मी संविधान सभेमध्ये गेलो. मला माहित आहे त्याचे अडथळे आणले आणि त्यांना मग वेस्ट बेंगालमधून निवडून जावं लागलं. आणि त्यांनी हे सांगितलं की सुरुवातीला मी माझ्या मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी गेलो, परंतु नंतर माझ्यावर ही जबाबदारी टाकली. आणि त्यांनी बघितलं की सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की संविधानामध्ये ही तरतूद नाही. परंतु बाबासाहेबांनी नीती निर्देशक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर्टिकल 46 मध्ये राज्यांना ते अधिकार दिलेले होते, परंतु ते मूलभूत तत्वामध्ये नव्हते. मग यावर उपाय काय असतो? एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा जर एखादा निर्णय झाला तर त्याला फिरवण्यासाठी काय उपयोग असतो? तर त्यासाठी उपाय असतो तो की पार्लमेंटमध्ये ठराव आणणे आणि तो निर्णय काय म्हणतात त्याला निरस्त करणे. मग बाबासाहेबांनी ते विधेयक आणलं की राज्यांना हे अधिकार राहतील. हे विधेयक जेव्हा आणलं ते पहिलं विधेयक होतं घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती होती तेव्हा काँग्रेस आणि बाकीच्या खासदारांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही या संविधानाचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच याला पाडत आहे. तर बाबासाहेब मार्मिक उत्तर दिलं, मंदिर जरूर बांधलं पण पुजाऱ्यांनी जर घाण केली तर ती कोणी साफ करायची नाही. पहिली घटना दुरुस्ती कलम 15(4) मध्ये केली आणि राज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिकार मिळाले आरक्षणाचे. आणि त्यामुळे तुम्ही आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण घेऊन इथपर्यंत येऊ शकलो. आमच्यासारखे लोक LLB ला सुद्धा आरक्षण घेऊन प्रवेश होतात, न्यायालयीन आरक्षण म्हणून जातो, नाहीतर आम्ही इथपर्यंत येऊ म्हणजे फार मोठं. नंतरच्या काळामध्ये काय झालं, मला वाटतं
95च्या दरम्यानची गोष्ट आहे की इथल्या ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज प्रायव्हेट, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने एक केस दाखल केली की हे आमची प्रायव्हेट संस्था इथं रिझर्वेशन नाही द्यायचं, आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं, रद्द झालं. आज जे आपले मुलं इंजिनियर दिसतात, 15-20 घरामागे इंजिनियर प्रोग्राम दिसतात, हे प्रायव्हेट स्कूलमध्ये, प्रायव्हेट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कडून त्याची जी वर्षाची फी आहे 1.5-2 लाख रुपये ती भरल्या जातात. मेडिकल कॉलेजची, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची 5 ते 6 लाख रुपये एका वर्षाची फी ती गव्हर्नमेंट कडून भरल्या जाते. डीम युनिव्हर्सिटी सोडून या बाकीच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज. तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं 95ला नाकारलं, पण मग गव्हर्नमेंटनी 15/4 म्हणजे बाबासाहेबांनी जे घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती केली, त्या अनुषंगाने जे प्रायव्हेट स्कूलमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिलं, त्याचा आधार घेऊन नंतरच्या सरकारने 15/5 ही दुरुस्तीचं कलम केलं, 15/5 टाकलं, आणि प्रायव्हेट संस्थेमध्ये सुद्धा आरक्षण राहील अशी तरतूद केली. तर 15/4ची त्यावेळी बाबासाहेबांनी शैक्षणिक तरतूद करून ठेवली होती सवलती, म्हणून 15/5ची तरतूद नंतरच्या गव्हर्नमेंटला करतात. म्हणून आज आपले काही मुलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल. तर अशा रीतीने बाबासाहेबांचे आमच्यावर सर्व क्षेत्रात उपकार आहे. आपण त्या उपकाराची जाणीव घेऊन आपला सांस्कृतिक शैक्षणिक विकास पण करत आहोत, परंतु घराचा समूह अजूनही मागे आहे, त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. मी माझ्या भाषणाला इथे विराम देतो. मला रावसाहेबांनी या रस्त्याने इथे निमंत्रित केलं, आपल्या संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी आणि आपण मला सर्वांनी ऐकून घेतलं, माझं स्वागत केलं. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सर्वांना मदत केली. हे चॅनल सबस्क्राईब करावं, खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले, आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू, आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत. म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.